श्री स्वामी समर्थ. आता जो मंथ जो सुरू आहे तो फेब्रुवारी आहे. फेब्रुवारी महिन्यामधली पूर्ण एनर्जी तुमची कशी असणार आहे? मिथुन राशीसाठी काय आहे तुमच्या डेस्टिनीमध्ये किंवा हा महिना कसा आहे तुमच्यासाठी हे मी सांगणार आहे तुम्हाला. तुम्हाला या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीयेत, कोणत्या गोष्टी शुभ आहेत, कोणत्या अशुभ आहेत, हे आपण जाणून घेणार आहे, की पैशा संदर्भात म्हणा, लव्ह रिलेशनच्या थ्रू म्हणा, कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य, अयोग्य आहेत, हे मी तुम्हाला सांगते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन मिथुन राशीसाठी असणार आहे. मिथुन राशीसाठी हे राशीचक्र आहे महिन्याचं. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या काय गोष्टी असतील, काय गोष्टी बदलतील. बघा, लव्ह रिलेशनच्या थ्रू बघायला गेलं तर प्रॉब्लेम आहेच. जे हवं ते तुम्हाला मिळत नाहीये, ज्या हव्या त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत नाहीयेत किंवा एखादा लव्ह प्रपोज जर तुमच्याकडे आलेला असेल, पण ते घरात एक्सेप्ट नसेल किंवा कास्टचा इश्यू असेल किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करत असाल, त्या व्यक्तीला कदाचित नोकरी वगैरे नसावी किंवा त्या व्यक्तीच्या घरातून तुम्हाला रिस्पॉन्स हवा तसा नसावा. अशा लव्ह रिलेशनच्या थ्रू तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत. आणि या महिन्यामध्ये त्या गोष्टीचा टेन्शन आणि डिप्रेशन तुमच्यावरती खूप असणार आहे. हे पण तितकंच सत्य आहे आणि पुढे जाऊन त्याचा चांगल्या गोष्टीत स्वीकार होईल हे पण शक्यता कमी आहे. तरी सुद्धा पर्सनल रीडिंग एकदा घ्या. लव्ह रिलेशनच्या थ्रू तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या डेस्टिनीमध्ये काय निघते जन्मतारखेवरून ते बघा. इथं तरी जे दिसत आहे मिथुन राशीसाठी, तर त्या मिथुन राशीसाठी हा महिना तुम्हाला जरासा जड जाताना दिसत आहे. विश्वासघात होताना दिसत आहे. जी हवी ती गोष्ट तुम्हाला बघा, शेवटी कसं असते परमेश्वराने जे आपल्यासाठी ठेवलेलं असते, तेच आपल्याला घ्यायचं असतंय आणि त्याच्यावरतीच आपल्याला कार्य करायचं असतं. तर इथं पण तेच सांगण्याचा प्रयत्न आहे, की परमेश्वर तुम्हाला संदेश देत आहेत. एंजल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुला देणार आहे. तुला जे हवं आहे ते कधी मिळणार नाहीये आणि जर मिळालं तर ते माझ्याच पद्धतीनं मी तुला देणार आहे. हे परमेश्वराचा मेसेज आहे तुमच्यासाठी. की एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे खूप लागू नका. जर नशिबात असेल तर नक्कीच मिळेल आणि ते देवाच्या मर्जीनेच आपल्या आयुष्यात येईल. तर श्री स्वामी समर्थ. आता दुसरी जी एनर्जी आहे ती खूप जणांच्या आयुष्यामध्ये आता टेन्शन, डिप्रेशन किंवा खूप असं कार्मिक जे आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये आता स्ट्रगल सुरू आहे त्यावरती. जे कर्म आहे, जे पास्टमध्ये जर तुम्ही कोणत्या गोष्टी चुकीच्या, चांगल्या, वाईट केल्या असतील, तर त्याचं कर्म सुद्धा कुठेतरी तुम्हाला आता छळतंय किंवा त्रास होतोय त्या गोष्टीचा. पण हळू तुम्ही याच्यावरती रिकव्हर होऊन आयुष्याला एक चांगली ग्रोथ नक्कीच करशिला, हे मी सांगू शकते. कारण हा महिना जो पूर्ण आहे, तो खूप तुम्हाला त्रासदायक जाताना दिसत आहे. आणि कार्मिक जास्त दिसत आहे. कार्मिक कर्म कर्म जे आहे ते तुम्हाला छळत आहे, तुम्हाला त्रास देत आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला असा पण विचार येतोय, की ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही कधी सुटणार आहोत? हे कधी संपणार आहे? हे कधी संपेल माझ्या आयुष्यातून? अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनामध्ये सुरू आहेत. पण या महिन्याच्या अखेरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा तुमच्यामध्ये बॅलन्स होऊन तुम्ही परत एकदा एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात करूया किंवा आयुष्य आपण चांगलं जगलं पाहिजे किंवा जे झालं ते तर आपण बदलू शकत नाहीये. त्यात इथून पुढे तर आपण आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण देऊ शकतो. असा काहीतरी सकारात्मक विचार तुमच्यामध्ये बदल होऊन तुम्ही पुढे जाऊन काहीतरी चांगलं आयुष्य घडवण्याच्या मार्गाला लागत आहात. असं काहीतरी दिसत आहे. पण हे आठवड्याच्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतरच तुमचं हे कार्य सुरू होताना दिसत आहे. तुमचा बॅलन्स व्यवस्थित क्रिएट होताना दिसत आहे. अजून असं आहे की कायदेशीर गोष्टी असतील. मला वाटतं की खूप जण यामध्ये मिथुन राशीमध्ये मुस्लिम धर्माचे सुद्धा आहेत. ती सुद्धा ही रीडिंग बघत आहेत आणि त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्त जे आहेत, त्यांचा सुद्धा दैवत आहे येशू ख्रिस्त. ते सुद्धा माझी रीडिंग बघत आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या परमेश्वराचा, ज्या देवतांना तुम्ही मानताय त्या देवतेचा संदेश आहे तुम्हाला, की त्यांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तर कर्म जे असतं ते आपल्यावरती म्हणजे कर्माचं जे आहे, कार्मिक जे आहे ते तुमच्यावरती कुठेतरी त्रास देत आहे. तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होत आहे. आता दुसरं असं आहे, की लव्ह रिलेशनच्या थ्रू अजून काही गोष्टी मिळतील का तुमच्यासाठी? कारण ऑलरेडी इथं दिसत आहे, की या महिन्यामध्ये जर असं काही बघायला गेलं, तर देवावरती सोपवून द्या. कारण जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे.
श्री स्वामी समर्थ. पुराने पड चुके प्रेम पेड पर पार्टनर को त्याग कर नये दृष्टिकोन अपनाना. बघा इथं पण तोच मेसेज आहे, की जर जुन्या गोष्टी, जुन्या प्रेम संबंधामध्ये जर तुम्हाला कदाचित धोका मिळत असेल, त्रास होत असेल, तर त्या व्यक्तीकडून तुम्हाला वेदना होत असतील किंवा तो व्यक्ती फसवत आहे, असं जर काही वाटत असेल, तर नक्कीच तो विषय तुम्हाला सोडून द्यायचा आहे, स्टॉप करायचा आहे आणि भविष्यात जाऊन परमेश्वराच्या इच्छेने तुम्हाला एक नवीन जोडीदार किंवा एक नवीन पार्टनर तुम्हाला भेटताना दिसत आहे. तर बरोबर म्हणजे याला अनुसरून तुम्हाला जे सत्य काही सांगायची गोष्ट जी आहे, टिप एखादी छोटीशी टिप जी सांगायची आहे, तर ती ऑलरेडी सांगितलेली आहे तुम्हाला. आता धनलक्ष्मी किंवा या महिन्यामध्ये लक्ष्मीची वार्ता काय असते तुमच्या आयुष्यामध्ये? स्थिर आहे का? लक्ष्मी मातेचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी? तुलसी मातेचाच मेसेज आहे. तुलसी मातेची सेवा करायची आहे. तुलसी मातेला किंवा आपल्या दारामध्ये एखादी तुळस नसेल, तर ती तुळस लावायची आहे, ती पवित्र ठेवायची आहे. तुलसी मातेला जल अर्पण करायचं आहे. तुलसी मातेला तुम्हाला एक रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे. जेणेकरून तुळस तुमची पवित्र राहील. तसंच तुमचं घरही पवित्र राहील आणि घरामधल्या निगेटिव्ह शक्ती आहेत त्या कुठेतरी कमी होतील आणि सकारात्मक गोष्टीमुळे आयुष्याचा चांगला प्रवास तुमचा सुरू होईल. हे नक्कीच आहे. हे पण टिप आहे ती फॉलो करा. हा पण उपाय तुम्ही फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. ही जी डेक आहे ती श्रीकृष्णांची आहे. कोणत्या देवतेचा मेसेज तुमच्यासाठी आहे हे आपण बघूया. दुर्गा मातेचाच मेसेज आहे तुमच्यासाठी. वेळ आली तर एखाद्या दुर्गेचं रूप म्हणजे एक वेळ आहे म्हणजे कसं आहे, की इतके दिवस तुम्ही ज्या गोष्टीसाठी शांत बसला, पण ते बरोबर आहे. तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कार्य करायला काही हरकत नाही. या महिन्यामधला संदेश आहे तुम्हाला तो. गणपती बाप्पांचा मेसेज आहे हा सुद्धा तोच आहे साहस, धाडशी. दुर्गा माताचं जसं सांगणं तुम्हाला आलं तसंच गणपती बाप्पांचं सुद्धा सांगणं आहे. त्यामध्ये सुद्धा सिंहाची लक्षणं दिसत होती. यामध्ये सुद्धा सिंहावर बसलेला गणपती बाप्पांची एनर्जी आहे. जे होईल त्याच्यावरती तुम्हाला संघर्ष करायचा आहे, धाडस दाखवायचे आहे, प्रामाणिक राहायचं आहे. अंगलटी काही गोष्टी येणार नाहीयेत, पण कसं आहे जे होईल त्याच्यावरती एक धाडसी, एक सक्षम एक व्यक्ती म्हणून तुम्हाला उभं राहायचं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडतील याचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. ही जी डेक आहे ती तुम्हाला जर कोणत्या अडचणी येत असतील, कोणता प्रॉब्लेम होत असेल, तर नक्कीच या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी कंप्लीट होऊन जातील का? हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. 3 आठवड्यात 3 आठवडे 3 महिने हे सांगण्याचा प्रयत्न आहे. या महिन्यामध्ये पण होऊ शकतं आणि नाही झालं तर नक्कीच 3 आठवडे लागतील. सॉरी 3 महिने लागतील. ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये जर काम तुमचं सक्सेस झालं नाही, तर तुम्हाला 3 महिने लागू शकतील. त्यानंतर नक्कीच 3 महिन्यात होतील आणि त्यानंतरच तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण लागेल. नवीन गोष्टी तुमच्यामध्ये व्हायला सुरुवात होतील. आता ही जी डेक आहे ती अमावास्या आणि पौर्णिमेचा काळ आहे. ह्या काळातल्या काही गोष्टी तुम्हाला मी उपाय किंवा काय आहे डेस्टिनीमध्ये तुमच्या सकारात्मक विचार घेणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह बोलायचं, पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह विचार करायचं. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतील. निगेटिव्ह घडतील असं नाही. एखादी गोष्ट वाईट जरी घडली, तर आपण त्याचं वाईट चिंतन करण्यापेक्षा त्याचं चांगलं चिंतन करायचं, की जाऊ दे हे माझ्या डेस्टिनीमध्ये होतं. ते मला मिळणार नव्हतं आणि ते मला मिळालेलं नाहीये. कदाचित ते माझ्यासाठी योग्य नसेल. असा जर तुम्ही विचार केला तर कदाचित आयुष्य पुढे जाऊन जगण्यासाठी किंवा आयुष्यातल्या पुढच्या काही गोष्टी सोडवण्यासाठी तो विचार जरासा तुमच्यासाठी योग्य राहील. हा जरा संदेश आहे तो खरंच महत्त्वाचा आहे आणि ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, मनाला एक चांगली समजूत, चांगल्या सकारात्मक गोष्टीची जर समजूत आपण आपल्या मनाला जर घातली, कदाचित खूप मला वाटतं की 90% तर आयुष्य सोपं होतं जगायला. अपेक्षा कमी झाल्या दुसऱ्यांकडून. सपोज एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल, तर लक्षात घ्यायचं, निगेटिव्ह गोष्टीने विचार करायचा नाही. त्यांना फसवलं मला असं तसं हे मनात न घेता
तर ते माझ्या नशिबात नव्हतं. कदाचित त्या व्यक्तीचा आणि माझा प्रवास इथपर्यंतच होता. माझ्या आयुष्यात यापेक्षाही अजून काहीतरी चांगलं आहे, म्हणूनच परमेश्वराने ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून काढून टाकलेली आहे. कदाचित ती व्यक्ती माझ्यासाठी योग्य नसावी, असा सकारात्मक विचार जर केला, तर नक्कीच आयुष्य तुमचं 90% आयुष्य जगायला सोपं होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. ही जी डेक आहे ती भगवद्गीतेची आहे. भगवद्गीता मधून तुम्हाला कोणत्या देवतेचा काय मेसेज आहे तुमच्यासाठी? विचार करण्याची पद्धत जर तुमची चांगली असेल, विचार करण्याची पद्धत जर एक आयुष्याचं कोड आहे आणि ते कोड सोडवायचं कसं किंवा आयुष्यात सकारात्मक गोष्टी करायच्या कशा, हे सगळं तुमच्या हातात आहे. आणि दुसरं कसं आहे माहिती का, जर चांगला विचार केला, माणूस काय म्हणतो, आयुष्यभर चांगला विचार केला तर स्वर्गात जाशील, निगेटिव्ह गोष्टी केल्या तर नरकात जाशील. तसंच हे आहे की तुमच्या आयुष्याचं कोड सोडवताना जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टी जर करत असाल, तर ते थांबवायचं आहे. निगेटिव्ह गोष्टींमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायचं नाहीये. होता होईल तेवढं पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टीचा विचार करायचा आहे. चांगल्या गोष्टीचं भागीदारी व्हायचं आहे. एखाद्या त्याच्या आयुष्याचं बरबाद झालेल्याचं कारण तुम्हाला व्हायचं नाही, की त्या व्यक्तीने तुम्हाला श्राप द्यावा. आधीच ऑलरेडी तुमचं कर्म इथं छळत आहे. ते तुम्हाला ऑलरेडी आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही होईल ते शक्यतो तुमचं कर्म तुम्हाला पुढे जाऊन त्रास दिला नाही पाहिजे. एखाद्याने इतकाही त्रास, इतकाही श्राप नाही दिला पाहिजे, की याचं आयुष्य नरकात जावं. असं इतका वाईट आपल्याला श्राप दिला नाही पाहिजे. अशा निगेटिव्ह गोष्टींचा श्राप आपल्यापर्यंत यावा, हे आपण इतकं इतकं पण वाईट वागायचं नाहीये, जेणेकरून आपल्याकडे ह्या गोष्टी चुका होऊ नयेत. हे जास्त लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर पूर्ण निगेटिव्ह गोष्टी तुमच्या शरीरामध्ये झाल्या असतील किंवा निगेटिव्ह विचार होत असेल, चिड होत असेल, राग होत असेल, एखाद्याशी तुमचं पटत नसेल, तर नक्कीच तुम्ही अध्यात्माकडे वळा. अध्यात्माचं नामस्मरण करा. स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. एखादं पारायण घाला, जेणेकरून श्रावण महिन्यामध्ये घाला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये घाला. आधीमध्ये पण घालू शकता. पण श्रावण महिन्याची जी शक्ती जी असते, ती महादेवांना कनेक्ट असते आणि महादेवांना त्या महिन्यातली जी सेवा असते, ती नक्कीच खूप खूप अप्रतिम तीव्रतेने वाढत असते आणि त्यांची सेवा करणारे नवनाथ महाराज, त्याच नवनाथ महाराजांची सेवा श्रावण महिन्यात जर तुम्ही केली, तर त्याचं 3 पट फळ म्हणजे अगणित फळ आपल्याला मिळत असतं. माझा स्वतःचा अनुभव आहे हा. श्रावण महिन्यात नवनाथ महाराजांचे पारायण नक्की करा. स्वामी समर्थांचे पण करा. पण जास्त जर तुम्हाला वाटत असेल, की नवनाथ महाराज जर लवकर कार्य मार्गी लागायचे असेल, निगेटिव्ह गोष्टी तुमचं कर्म लवकर कुठेतरी वाईट संपायचं असेल, योग्य मार्ग तुमच्या आयुष्याला लागायचा असेल, तर नक्की श्रावण महिन्यात नवनाथ महाराजांचं एक तरी पारायण तुम्ही आवर्जून घाला. जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर मी फ्रीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीची माहिती तुम्हाला देईल, की पारायण कसं करावं किंवा काय. किंवा मला डी करून तरी सांगा, की ताई त्यामध्ये स्पेशल एक व्हिडिओ बनवा. नवनाथ महाराजांचं पारायण कसं करायचं हे सु हे सुद्धा मला सांगा. मी डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पोस्ट करेन. तर आताची जी एनर्जी आहे ती कवड्यांवरती बघत आहोत आपण. कवड्यांवरती तुमची एनर्जी काय नसते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ 1, 2, 3, 4, 5. देवाची साथ आहे, देवतेची साथ आहे. पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला जास्त जायचं नाहीये. किमान लेडीज किंवा कुवाऱ्या मुली जर असतील, तर नक्कीच पाण्याच्या ठिकाणी जायचं नाही. विहिरीजवळ, आडाजवळ किंवा एका तलाव असेल, अशा ठिकाणी जायचं नाहीये. दैवतेचा त्रास होऊ शकतो किंवा निगेटिव्ह गोष्टीचा भविष्यात जाऊन त्रास होऊ शकतो. अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीयेत. ज्या की पाण्याशी संबंधात असतील, अशा काही गोष्टी करायच्या नाहीयेत. बाकीचं सगळं व्यवस्थित आहे. देवीचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती. देवीने उजवा कौल दिलेला आहे. पण लेडीज ज्या कुवारी मुली असतील किंवा नववधू असतील किंवा जेमतेम 30 वयापर्यंत ज्यांना अजून मुलं-बाळं नसेल किंवा अजून म्हणजे लहान लेकरं असतील, अशा महिलांनी तरी पाण्याच्या ठिकाणी जाण्याचं थोडंसं टाळायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ही एनर्जी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला मला विसरू नका आणि करून सांगा किंवा कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की ताई हो, आम्हाला तुमची एनर्जी खूप खूप मॅच झालेली आहे. आणि तुमच्या आराध्य दैवताचं नाव घ्यायला विसरू नका. ज्या गुरूंची सेवा तुम्ही करताय, त्या गुरूंचं नाव सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मला नाही, तुमच्या देवताला तुम्हाला सांगायचं आहे, की देवा जे तुम्ही दिलंय ते आम्हाला मान्य आहे. एकदा त्या देवतेचं नाव घेऊन तुम्ही कमेंट करा.
श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.